श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. म्हणतात ना, घर बांधताना घराचा पाया अगदी मजबूत झाला की घर त्याहून मजबूत बनतं. तसंच आपलं आयुष्य देखील आहे बघा काहीसं. आपल्या आयुष्याची सुरुवात होताना जर पाया थोडासा जरी मजबूत असेल तर पुढे सगळं मजबूतच होतं. आणि माझ्या आयुष्याचं म्हणाल तर पाया थोडासा ढासळलेलाच आहे बरं का. फारसा काही मजबूत नाही आहे. तिथूनच तर सुरुवात झाली ना. आणि आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना सर्वात आधी तेच बघतो ना, की सुरुवात कशी झाली आणि व्यवस्थित झाली की नाही, चांगली झाली की नाही. एका मुलीचं लग्न ठरवताना देखील आपण काय बघतो? घर, संस्कृती, शिक्षण, प्रगती, ते घराचा इतिहास बघतो, माणसं कशी आहेत ते बघतो. आणि त्यावेळी त्या मुलीचं लग्न त्या घरात होतं. म्हणजे का? कारण पुढे जाऊन तिथे पाया मजबूत झाला तर पुढे जाऊन सगळ्या गोष्टी चांगल्या होतील आणि तिथे चांगला संसार होईल त्या मुलीचा. तिचं पुढचं आयुष्य चांगलं होईल, तिच्या पुढच्या मुलांचं भविष्य चांगलं होईल, हे विचार करतो ना. मग यालाच तर म्हटले की पाया मजबूत असणं. जसं घराचं आहे तसं आपल्या आयुष्याचं आहे. आणि आमच्या बाबतीत म्हणाला तर मी खरं सांगते, आमच्या आईच्या बाबतीत तरी तसंच झालेलं आहे. आमच्या आईच्या बाबतीत जो पाया ठरवला गेला ना, तो असा मजबूत ठरवला गेला नाही. आणि तिचं नशीब म्हणायचं की भाग्य म्हणायचं. त्यामुळे तिच्या वाट्याला जे दुःख आलं तेच पुढे जाऊन आमच्या वाट्याला आलेलं आहे. आणि पायाच मजबूत ठरला नाही, त्यामुळे पुढे जाऊन सगळं विस्कळीतच झालेलं आहे. आणि त्यामुळे कुठल्याच आयुष्याचं गणितच चुकत गेल्यासारखं वाटतं. आणि पुढे काय करायचं हे पण कळत नाही, कारण शून्यातूनच सुरुवात झालेली आहे. असं नाही की भक्कम पाठिंबा आहे किंवा वारसाने सगळं मिळालेलं आहे, असं काहीच नाही आहे. पाठिंबा कुठलाच नाही आहे. आणि माझ्यासारखी अशी कितीतरी लोक या जगात आहेत, वास्तविक जगत आहेत. आणि मी असंही म्हणत नाही आहे माझंच खूप अवघड परिस्थिती आहे. माझ्याहूनही कितीतरी अवघड परिस्थिती असलेल्या लोकांची परिस्थिती असणारी लोक देखील या जगात आहेत. आणि मी समजू शकते आपलं दुःख काय आहे, आपण कुठल्या परिस्थितीतून जातो आहे, हे आपण स्वतःवरून दुसऱ्याचं दुःख जाणून घेऊ शकते. आणि या संघर्षातनं जो गेलेला असतो त्यालाच प्रत्येक गोष्टीची जाणीव असते खरंच. आणि तसंच आमचं आयुष्य आहे. त्यामुळे पाया चुकला असलं की पुढचं सगळं गणित चुकतं. तसंच आमच्या आयुष्याचं झालेलं आहे. त्यामुळे पुढे काय करायचं आणि काय नाही हे देखील प्रश्न आहेच. पण असो, स्वामी पाठीशी आहेत आणि काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. आणि नक्कीच ते मला आधार देतील, पाठीशी राहतील. कारण आधार देणारी माझी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती तर माझ्या आयुष्यात जवळ नाही आहे आता. त्यामुळे ती आता स्वामींकडेच आहे असं मी म्हणते. आणि स्वामीचा ते माझे मायबाप आहेत आणि ते मला नक्कीच पाठीशी राहतील. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.